नमस्कार. आपण आहे सध्या तळेगावला आणि शाकीरबाईच्या गोट्यावर आहे. शाकीरबाई काय आता घरच्यासारखी मंडळी, त्याच्यामुळं काय रोज बी आलं तर कमी. परत महाराष्ट्र म्हणाल, महाराष्ट्रातील गाडा मालक म्हणतील की रोज 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 काय शाकीरबाईच्या गोट्यावर. तर आत्ता रिसेंटली बघितलं 2 दिवसापूर्वी आंबेगावचं काठापूरचं मैदान पार पडलं आणि या मैदानात एक रेकॉर्ड शाकीरबाईच्या नावावर झाला 1, 2, 3चा. आता खरं कारण राजाविषयी, कारण की राजाला आपण बघतोय राजाचा पळ कुठंतरी कमी झालेला आहे, म्हणजे झाला होता, पण राजाला पुन्हा एकदा मार्केटला आणलं, तयार केलं. बऱ्याच जणांच्या कमेंट वेगवेगळ्या होत्या की इंजेक्शनवर बैल पळवतात का, की 2 महिन्यानंतर बैल बाहेर येतो, मैदान करतो, मग कसं शक्य आहे, या सगळ्या गोष्टी शाकीरबाईकडनं जाणून घेऊ. शाकीरबाई नमस्ते. नमस्ते. प्रथम तुमचं अभिनंदन. धन्यवाद. एकदा पुन्हा सिद्ध केलं तुम्ही स्वतःला, राजाला, वजीरला आणि जलवा पण तुमच्या दावणीतला आहे. जरी निलेश दादांचा असेल पण जलवा तुमच्या दावणीतला आहे. या तिन्ही बैलांना तुम्ही घडवण्यात आणि जरी कमी झाला तरी त्याला पुन्हा तयार करण्यात यशस्वी ठरता. हो. काय सांगाल त्या यशाच्या मागचं कारण सांगा. यशाचं मागचं कारण भरपूर आहे. माग किती कष्ट आहे ते लोक बघत नाही. कारण जे नंबर केलं ते बघते चालू रनिंग, पण त्याच्या माग कष्ट किती घेणं पडतं हे नाही माहिती लोकायला. जे जनावर सांभाळतं त्यालाच कळतं काय बैलाच कष्ट. बरं. हा. किती दिवस झाले होते राजाला गुलाल नव्हता? राजाला 2-2.5 महिने झाले होते. 2-2.5 महिने झाले होते. आणि कुठलं मैदान शेवटचं होतं? आता जे मैदान केलं तुम्ही याच्या अगोदर कुठलं शेवटचं मैदान होतं? याच्या अगोदर याचं मैदान केलं ना, पेडगावच्या मैदानात राजात हनुमतो तवा गुलाला होता. हा, राजा पेडगावचं मैदान. अच्छा, काय झालं होतं तिथं नेमकं? तिथं चांगली गाडी पळाली होती. मथुरान राजा राहिले होते फायनलला. तिथे थोडस पायाला लचका बसला होता गटाला, तो मग सेमीला बी थोडस माफत पळाला होता राजा आणि फायनलला तर अजिबात नव्हता. पण काल त्यांनी सिद्ध केलं स्वतःला, आणि जे विरोधक असतील किंवा ज्या लोकांच्या मनात होतं की राजाला एवढी रक्कम येऊन सुद्धा शाकीरबाईंनी राजा दिला नाही आणि आज राजा कमी पळाला किंवा कमी पळतोय तर कुठेतरी नुकसान झालं शाकीरबाईचं. नाही, कमी पळतो त्याचं कारण आपल्याला माहित होतं कामुळे कमी पळू राहिला. आपण अजिबात त्याचं काही घेतलं नाही. आपण मेहनत केली, बरं राजा कसं चांगलं होईल त्या पद्धतीने आपण सगळे कष्ट घेतले त्याच्यावर, आणि ते कष्टात आपल्याला राजानं फळ मिळून दिलं. काय केलं त्याच्यानंतर सांगा ना. आता 2-2.5 महिन्यात तो कमी पळायला लागला, तर तुम्ही त्याच्यावर कशी ट्रीटमेंट केली? बऱ्याच आता पाहुणी ते दिली. आता त्या आपल्या रगवेड्याचे डॉक्टर होते त्याला पण नेऊन धावलं. काही एक चोळणार होतं त्याला पण चोळून ते बी काढलं. बऱ्याच मेहनती घेतल्या. आता काय तरी फरक भेटला बैलाला, त्याच्या मोबाईल पळाला. काही पाहुणी दिली ते दिली, त्याच्यात भरपूर कष्ट केले आणि परत त्याच रुटीनला राजा पळाला. बऱ्याच जणांना वाटत होतं की आता तुम्ही पण एका मुलाखतीत मागं सांगितलं होतं की राजा आणि सम्राटची गाडी ही पुन्हा एकदा पळताना दिसेल, कारण की ज्या जोडीने तुमचा इतिहास घडवलेला आहे, ज्या जोडीमुळं तुमचा इतिहास आहे, ती जोड मार्केटला मैदानात पळताना लोकांना बघायचं होतं. पण इथं राजाला तुम्ही वेगळाच पायरा केला. त्या बैलाविषयी कसा इतका विश्वास तुम्हाला बाजीविषयी? बाजी आपण पळताना पाहिलं होता. अच्छा. कारण आपल्याला पण विश्वास होता का गाडी चांगल्या पद्धतीनं पळणार. बाजी आपण बजेल होता आणि दोन्ही बैल खांद्याला खांदा होता, त्याच्यामुळे आपण गाडी जोडली. आपल्याला अंदाज होता 100% गाडी फायनलला राहणार राजाची ती. म्हणजे फायनलला गाडी राहील असं वाटलं होतं? हो, फायनलची अपेक्षा होती. गुलाल 100% लागणार बा या गाडीला. काय कोण ओरल तुम्हाला तो? काही नाही. काय म्हणणं आहे त्याचं? काही नाही खाजाचं म्हणतो तो. बरं, गोंधळासाठी करतो. राजाचं नेमकं म्हणजे जीव कोणात आहे राजाचा मेन तुमच्यात? का राजाचा? त्याचा पण आमच्यावर जीव आहे, आमचा पण त्याच्यावर जीव आहे. बर. हा. आता मैदानात तुमच्या हातावर आहे, गोठ्यावर जाकीरबाईच्या हातावर आहे. शाकीरला घाबरतो मैदानात. बन्यांवर आला का शाकीर मग त्याला घाबरतो. त्याला माहिती आहे आता आपल्याला पळणे, असं शेट घालेला असला मग त्याला घाबरत नाही. आता तो विराट कोहली, तो छोटा विराट कोहली, आणि त्याचं लय भविष्य पुढचा. आता हे 1-2 महिने नाही पळाला, आपण त्याच्याबद्दल काही नाराज झालो नाही का कोण पळत नाही काय नाही. त्याचं मागचं कारण होतं थोडंसं बैल पाय बी काढत होता आणि दात पण लावेल होता.
आम्ही आदातला दात पण पाळला होता बैलांना. दात पाळल्यावर बी बैलावर 2-4 मैदानं केली त्या हजारातच बैल पळायला दातामध्ये बी आणि त्याच्यात लसका बसला पाय. हा प्रश्न मी याच्या अगोदर विचारलेला नसेल कदाचित तुम्हाला, पण आज मुद्दा म्हणून विचारतोय. इंजेक्शनचा काय प्रकार आहे हो शाकीर भाई? प्रत्येक वेळेस तुमच्यावरच बोट ठेवला जातो, प्रत्येक वेळेस तळेगावच्याच बैलांवर बोट ठेवला जातो की हे लोक इंजेक्शन देतात म्हणून बैल मग अधूनमधून पळवतात. तुम्ही 2-3 मैदान तिकडचे झाले का मग बैल इकडे घेऊन येतात, परत तिकडं नेतात. हे रुटीन समजून सांगा थोडंसं महाराष्ट्राच्या लोकांना, नेमकं काय कारण याला? बैल एकदा तिकडं नंबर केल्याच्या नंतर परत 4 दिवस इकडे आणायचा, नंतर परत तिकडे घेऊन जायचा. आपण तिकडे गेलो ना, 2 मैदान केले का मग आपले इकडले बी उद्योग भरपूर आहे ना, ते बैल गेले आता घरचे काम ते, त्या हिशोबाने आपण तिकडे जास्त दिवस नाही थांबत. मग बैल ठेवायला जागा भरपूर आहे तिकडं, मग तिकडं ठेवत का नाही? आपण आपले बैलाच आपल्या खाण्यापिण्यात बदल, तिकडच्या खाण्यापिण्यात बदल, वातावरणाचा फरक पडतो सुद्धा. तिकडचं वातावरण लय दिवस थांबलो ना शूट होत नाही. आता मी पण तुमच्या सोबत आता बऱ्याच वेळेस मी त्या भागात जातो, पाणी जड मानवतं कुठंतरी, शरीराला त्रास होतो. लय दिवस समजा तिथं थांबलो ना आजारी पडतो. त्याचं बी कारण बैलाला आहे, कारण तिकडचं एवढं वातावरण पाणी वातावरण आपल्या भागातला सूट आहे, त्या भागात नॉर्मल फरक राहतोच ना. लय फरक आहे, प्रत्येक भागात नॉर्मलचा फरक राहतोच ना. इंजेक्शनचं सांगा ना नेमकं. ते लोक खूप कमेंट येत आहे, म्हणजे तुम्ही मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या खाली खूप लोकांच्या कमेंट होत्या. मी ऐका ना, मी आज मुलाखत करण्याचं कारण काय आहे, लोकांची चर्चा त्या गुलालापेक्षा जास्त इंजेक्शनची चर्चा जास्त आहे, म्हणून तो मुद्दा मला तो क्लिअर करायचा आहे की का नेमकं प्रत्येक वेळेस तुम्ही ट्रोल होता. आता म्हणते लोक म्हणाला काही बी म्हणू शकते बरं का, कारण इंजेक्शनला पळ येते ते, पण आपलं तसं काही नाही. आपण भरपूर बैलावर कष्ट घेते आणि इंजेक्शनवर ते बैल कधीच टिकून पळू शकत नाही. इंजेक्शन आपल्याला हा सिद्ध करून टाकायचं का बा ना पळणारा बैल आहे ना, 1 नंबराची गाडी मारून दाखवायची त्यांना इंजेक्शन मारून. पण इंजेक्शनवर खरं बैल पळते. पण इंजेक्शनवर जर पळाला असतं तर राजा 2.5 महिने बांधून होत असता का? डॉक्टर लोक आहे नाच 1 नंबर केली असते, आपण नसते केली 1 नंबर. बरोबर, त्यानं स्वतः 1 नंबर केली असते. त्या बक्षिसाच्या रकमेतलंच रक्कम. मग इतकी मोठी रक्कम आपल्याला जास्त लाभची गोष्ट सांगत नाही. या मैदानाची याच्या अव्वलची गोष्ट आहे. आता आपले फुलंब्रीचे डॉक्टर होते, काहीतरी नाव त्याचं नाव सांगितलं, मग आपल्या काही लक्षात राहिलं नाही. ते डायरेक्ट घरी आले म्हणे शाकीर भाई आपल्या पैसे असा बैल आहे म्हणे, बैल पळणनी म्हणे कमी पोहतो. ते स्वतः डॉक्टर होता, त्यानं हे प्रश्न विचारला मला, बैल पळून राहिला काय करणं पडन म्हणे. त्या बैलात गती तेवढाच बैल पाळणार ना. बरोबर. हा, सगळेच जण थोडी फौजी होऊ शकते, सगळेच जण फौजी पोलीस बी नाही होऊ शकत ना. ज्याच्यात धमाके तेच माणूस होऊ शकतो. त्याच्यात तसं जनावरांमध्ये प्रत्येक बैलनी पळू शकत 1 नंबरामध्ये. लोकांचा हा समज का दूर होत नाही? लोक म्हणता 2.5 महिने झाले, आता महिनाभराने बैल मैदानात आणता, 1 नंबर करता, गुलाल करता. मग लोकांच्या डोक्यात हे का नाही येते की बाबा 2.5 महिन्यानंतर बैल मैदानात येतोय? कसं म्हणजे जर लोकांना वाटतं इंजेक्शनवर बैल पळतोय, तर 2.5 महिन्यानंतर जर बैल मैदानात उतरतोय आणि 2.5 महिन्यानंतर जर गुलाल करतोय, नंबर करतोय, तर ते पण त्याचा तो गॅप पण बघितला पाहिजे ना. 2 महिने इंजेक्शन जर पळाला असतं ना, 2.5 महिने थांबलाच नसतं बैल. तेच म्हणणं. हा, कारण 2-4 मैदान याच्या अगोदर बी ते महाराष्ट्र केसरीत मैदान झालता, रैनामध्ये पळाला होता राजा. गट काढला बैलांना तावाना, परत गटावर मध्ये काढून बैल बसला, बैल पाय काढायला लागला. जाकीरला मी तेव्हाच म्हणलं बैल शेमेला मला काही अंदाज वाटत नाही बैल पळण म्हणून, आणि खरं मोर शेमेल बैल पळाला नव्हता, कारण त्याला त्रास होता ना पायाचा. आता मी छकडीवरून पडेल, माझा हात क्लिअर वाटतो तुम्हाला, पण आतून प्रॉब्लेम काय आहे मला माहिती. हात पूर्ण वर उठत नाही, तकलीफ देतो हात. तेव्हापासून चकडीवर पडला तर असा हात वर होत नाही, शाकीरचा उजवा हात वर होतो. पण आता सम्राटला त्या रोजी मैदानात पळाला, सम्राट बी एक पाय काढून राहिला. बरं, कारण ती घरची गाडी पळाचा वेळ आलता, आता घरची गाडी पळाचा. इकडे असं थोडस राजा क्लिअर झाला, परत सम्राटला दुखापत झाली. संध्याकाळ झाली त्याच्यामुळं थोडं उजेड कमी येतो. इकडे समोर. आता ह्या गोष्टी तुमची मेहनत, तुमचं जे कष्ट आहे गोट्यावरचं, हे कष्ट कमी दिसतं लोकांना असं म्हणता येईल. पण आता काय काय त्या इथलं कुटाने करतो, चारा पाणी
बैलाला गरम पाण्यानं धुणं, आता हे मेहनत सगळ्याला नाही सांगू शकत ना आपण. बरोबर. आता किती जनावर, किती बैल किती आता सध्या? वासरे 7-8 वासरे, बैल आहे मोठे, गाई आहे 3-4 गाई होते, एक किकली आत्ताच तर 3च ठेवल्या. घोडा आहे, मोठे बैल आहे 3-4, 2 शेतीचे बैल आहे. मग आता हे उद्योग लय मोठा आहे ना. मग तिकडं आपण 1-2 महिने राहू आणि हे कसं होईन इकडं. आपले शेती कामं ते पण आहे. शाकीर भाई, त्या दिवशी 3-3, 4-4 गाड्या, किती गाड्यावर होते तुम्ही जॉकी म्हणून? हे 4 गाड्या मॅच आणल्या आणि चिमण्याची थोडं पाट्या पण त्यानं पण 1 नंबर मैदान केलं होतं. पण थोडं रानच तिथं चिखलाचा होता, कारण मधल्या पट्ट्याला चिखल होता थोडा. त्यानं भरपूर मेहनत घेतली, मुरम टाकली, भरती टाकली. आयोजक त्याने इतकी मेहनत घेतली, कोणीच नाही घेणार त्याची इतकी. सारखं रुलर, JCB, ट्रॅक्टर चालूच होतं त्याचं. लॉट पळ आल्यावर JCB ट्रॅक्टर ते चालूच होतं. त्याची लय मेहनत होती, लय मेहनत, आणि लय खर्च केला त्यानं, लय जितकी रक्कम नाही त्याच्यापेक्षा दुप्पट न खर्च केला. आयोजकांना नाव ठेवण्यासारखं त्यांनी मैदान केलेलं नाही केलं, थोडा रानच वल्ला होता त्याच्यामुळे. खालून पाणीच फुटला. खाली नागरचे तास जे मारेल होते त्याच्यात पाणी ऑटोमॅटिक पाजरून येत होता. बरोबर. हा, एवढं पाणी होतं तिथं. मग तुम्ही ह्या 3-3, 4-4 गाड्यावर बसले, मग कसं हँडल केलं? कारण गाड्या ह्या काय साधारण गाड्या नव्हत्या, चिमण्याच्या गाड्या. गटाला 4 गाड्या मॅच आणल्या, चिमण्या, राजा, हे जलवाच्या बी, आणि शेमीच्या गाडीला फक्त जलवाच्या गाडीवर नाही बसलो. लागोपाठ गाड्या होत्या. राजाची 3ऱ्या शेमीत होती, जलवाची 4थ्यात होती आणि चिमण्याची 5व्याची होती. मी आलो 4था शेमी सोमाला बसेला. मग तिथलं गॅप भेटला मला, मग चिमण्याची गाडी आणली. चिमण्या जसा चिखलामध्ये फासला, गाडी फार चांगली पुढं पळत होती. चिखलात जसा बैल गेला तसं परत ती रुटीन धरली नाही बैलांना फासल्यावर. हा, बैल दाखी पडला. फायनलला काय वाटलं तुम्हाला? फायनलला तुम्हाला वाटत होतं वजीरची गाडी व्हावं का राजाची व्हावं? काय होतं मनात, धाकधूक काय होतं? नाही, मनात धाकधूक नाही. मला, मी जावीदला जेव्हा बसेला गाडीवर, मी म्हणलं जावीद, हे बघ, राजा पहिला दुसऱ्यातच, 2 नंबरातच राहणार, 3ऱ्या नंबरात जाणार नाही. बरं, तू फक्त गाडी चांगली आण. गाडी जाग्यापासून कासरे सोडून आणतो, बिंदास गाडी पळू राहिली ती. बरोबर. हा, आणि ओजीर थोडा पुढं थांबत नाही ना, त्या हिशोबानं मी ओजीरच्या गाडीवर बसलो होतो. पण तो एक वेगळा इतिहास रचला गेला तुमच्या नावावर, की सलग 3 नंबर, 3 बक्षीस हे तुमच्या घरात पोहोचले. हा, कारण इतिहासच झाला तो. 3 नंबर, 1, 2, 3 नंबर. आणि मैदानात उतरले म्हणजे काही ना काही कारनामा करूनच येतात. कारण पहिलेच तशी टॉपची आपली, कारण आपण तेवढी मेहनत घेऊन. तो एक वेगळा इतिहास रचला गेला तुमच्या नावावरती आता. हा, कारण 3 नंदी आपलेच आहे, घरातलेच आहे. जलवा बी असा देईल म्हणजे तसा विषय नाही, घरातलाच बैल आहे तो पण. बर. आता जाता जाता एक सांगा शाकीर भाई, आपण मागे एक व्हिडिओ केला होता किल्लार खाद्याविषयी. त्या खाद्याचा कुठेतरी परिणाम जाणवला का तुम्हाला? हा, खाद्य चांगलं आहे. खाद्याचं मग राजाला कुठेतरी त्याचा फायदा झाला का? हा, त्याचा पण फायदा आहेच ना राजाला, असं थोडी. आता वजीर पण तुमच्याकडे आहे आणि वजीर पण चांगला पळाला. किती 3 नंबर राहिला? वजीरनं 3 केला, जलवाना 2, राजाने 1. त्या खाद्याविषयी काय सांगाल? खाद्य त्याला जसं चालू केलेलं तुम्ही, नाही, खाद्याचा पण चांगला रिझल्ट आहे. काय काय बैलाला ताकद मिकत पण चांगली बनली. हा, चमक मिमक बी बैलाला त्याच्यात. खाद्य चांगलं आहे. पळायमध्ये ताकद बनली, पळ वाढतोच ऑटोमॅटिक. पळाचं असं काही नाही, खाद्यान पळ वाढू शकतं. फक्त ताकद बनली शरीरात तर 100% पळ वाढणार. ताकदच नाही तर काय ना पळ वाढणार. बरोबर. हा, आता कधी आपल्याला पळताना दिसेल पुन्हा राजा? आता 14 तारखेला चालू आहे नियोजन. त्याचं पायाचं सगळं क्लिअर झालं का? मग आता या मैदानात तर काहीच वाटलं नाही अजिबात आम्हाला पळताना. काही पाय मी काढला नाही, फक्त क्लिअर दिसला पाहिजे. बरोबर. चालतं. धन्यवाद शाकीर भाई. धन्यवाद.